आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि माझ्याकडे आळूची पानं आहेत. थोडीशी आळूला पानं आलेली होती. तर रेनू म्हणून तुम्हाला माहितीच आहे, रेनू प्रेग्नेंट आहे आणि मागच्या वेळेला तिला आळूच्या वड्या खायच्या होत्या. तर माझ्या लक्षात नाही आलं ते, म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तिला पाहिजे होत्या म्हणून. तर मी आज तिच्यासाठीच आळूच्या वड्या बनवणार आहे आणि मग मी छोटी छोटी पानं आहेत, पण जेवढ्या काही बनतील त्या तिला आणि कृतिकाला देणार आहे मी आज. चला तर मग मी आता आळूची पानं कापून आणते आणि सुरुवात करते पटकन बनवायला. तर एवढे आळूची पानं निघायला द्यायचे, एवढेच जेवढ्या काही होतील तेवढ्या मी आता बनवते. आणि इथे माझी चालली होती संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर मी संध्याकाळच्या जेवणामध्ये पालकची हटून भाजी बनवणार होते. तर मग मी 2 पालकच्या जुड्या कुकरमध्ये धुवून कट करून घातल्या होत्या आणि हिरवी मिरची, लसूण, थोडेसे मुठभर शेंगदाणे आणि पाणी घातलं होतं. ते मिक्स मी आता चांगलं ते 2-3 शिट्ट्या काढून घेणार होते कुकरच्या.
आणि इथे आहे पालकची भाजी, हटून भाजी बनवली मी. आणि इथे झालेल्या आहेत वड्या रेडी आळूच्या. तर एक कृतिकाला देईन आणि एक रेणूला देईन, कारण त्या दोघींनी मागितली होती. आणि आम्ही निघालेलो आहोत रेणूकडे. तर त्या वड्या घेतलेल्या आहेत आम्ही रेणूसाठी आणि कृतिकासाठी घेतल्यात मी. आणि गार्गी रेडी झाले. काल काल तू बेल्ट आणलं, हेअर बेल्ट कुठून आणलं ते? होय गाऊ? अच्छा, वाव मार्केटमधून आणलंय. असं म्हणतात की प्रेग्नेंट असेल आणि जर त्यांनी काही मागितलं तर त्यांना दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे मग मी खास तर वड्या बनवल्या. थोडीच होती पानं, छोटी छोटी तुम्ही पाहिलीच. तरी म्हटलं चला, म्हणजे क्रेविंग होते तर बनवलं गेलंच पाहिजे. आणि आम्ही आदिलला गेलो होतो. मला काही सामान घ्यायचं होतं, रेणूलाही काही सामान घ्यायचं होतं. आणि मुली मस्त मज्जा करत होत्या, मस्ती चालली होती त्यांची. आणि इथे ससा आहे. आणि ते रॅबिट क्यूट आहे. काय? आणि ते रॅबिट क्यूट आहे. ओ आणि खालनं येताना थोडंसं फरसाण आणलं होतं. तर जेवणाच्या वेळेला मी ते मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून कांदा चिरून घातला होता त्यामध्ये. जेवण वगैरे झाल्यानंतर मी लोणचं घालायला घेतलं होतं. तर हे जे आहे, ह्या कैऱ्या मी आणल्या होत्या, त्या मी कट करून मिठामध्ये भरून ठेवल्या होत्या. आणि मग त्यानंतर 1-2 दिवसांनी मी ते पाण्यातून काढलं, म्हणजे मिठाचं पाणी ओतून काढलं आणि सुकवलं 1 दिवस. आणि आता मी फोडणी देणार होते त्याला. तर मी हे मस्टर्ड ऑइल आणलं होतं आदिलवरून, आणि हा बेडेकर लोणच्याचा तयार मसाला घेऊन आले होते. तर आता मी फोडणी देणार होते त्याला. आणि माझं मोहरीचं तेल थंड झालं होतं. तर मग मी त्यामध्ये ओतून घेतलं आणि मी हे ओपनच ठेवलं. त्याच्यावरून फक्त टिश्यू पेपर लावला होता. ओतल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि टिश्यू पेपर लावून ठेवला. आणि सकाळी झाकण लावलं होतं, कारण थोडंसं कोमट गरम होतं त्यामुळे. आणि यासोबतच मी आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.